weather hazards, drought, flood, frost, tropical cyclone, extreme weather condition. So weather hazards, it is nothing but it is a adverse weather condition, and because of this adverse weather condition, there is a huge or tremendous loss in agriculture. Like there will be falling of trees, uprooting of trees, falling of fruit, dropping of flowers. Okay, then drying of plant. So there are because of unfavorable climatic conditions like drought. Drought means दुष्काळ, फ्लड मीन्स पूर, फ्रॉस्ट म्हणजे धुकं, ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजे चक्रीवादळ. आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वी आपल्याकडे तौक नावाचं चक्रीवादळ आलं आणि ते हॅज क्रिएटेड ह्यूज लॉस इन वेस्ट कोकण region from Sindhudurga, Ratnagiri, Raigad, Mumbai. Okay, and there are a lot of people get affected. There are some people get trapped. They have died. The many plants are uprooted. Many houses has been damaged. So this is known as a tropical cyclone. And extreme weather conditions means forest fire, volcanic interruptions. These all comes together in weather hazards. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेदर हजार्ड्स म्हणजे ऍडव्हर्स वेदर कंडिशन किंवा ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये येतात. सो वी विल सी वन बाय वन. सो फर्स्ट वी विल सी ऍग्रिकल्चरल ड्रॉट. व्हॉट इज मीन बाय ऍग्रिकल्चरल ड्रॉट? सो ड्रॉट इज नथिंग बट इट इज अ मराठीमध्ये जर कसं म्हणायला गेलं तर दुष्काळ हा एकदम शेवटचा शब्द येईल. पहिल्यांदा ड्रॉट म्हणजे टंचाई सदृश्य परिस्थिती. ओके, पाण्याची कमतरता बिकॉज ऑफ लॅकिंग ऑफ मॉइश्चर is we are called as a drought. म्हणजे टंचाई, पाण्याची कमतरता निर्माण होणे त्याला आपण ड्रॉट म्हणतो. So agricultural drought can be defined as a period when soil moisture fails to short to meet the crop water requirement due to no or insufficient rain affecting the crop growth and causing temporary or permanent crop wilt and reduce the crop yield. So simple language मध्ये agricultural drought म्हणजे काय? Because of lack of moisture or because of low rainfall or less rainfall, plants are unable to complete their life cycle. They are wilt or it may die. It is known as agricultural drought. It is the result of soil moisture stress due to imbalance between available soil moisture and evapotranspiration from the crop. तर ह्याच्यामुळे काय होतं? झाडाला जेवढं ट्रान्सपिरेशन करायचं असतंय किंवा जेवढ्या पाण्याचं वाफेत रूपांतर करायचं असतंय त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. टू मेंटेन देअर टेम्परेचर तेवढं झाडाला सफिशियंट भेटत नाही आणि पाणी कमी पडल्यामुळे झाड सुकतात, वाळतात आणि शेवटी मरतात. ओके, ठीक आहे. तर ड्रॉट किंवा दुष्काळ कशामुळे पडतो तर त्याची कारण आहेत. ओके, ड्रॉट डज नॉट केम ऑफ अ सडन बट फॉलो अ डेफिनेट पॅटर्न. Origin, spread and decay. Drought have a creeping effect which start with the mild intensity and slowly turn into famine. Okay, आता ड्रॉट म्हणजे काय? सुरुवातीला पाऊस पाणी कमी पडायला लागतो. हळूहळू तुमच्याकडे जेवढं पाणी आहे नदी नाल्या ओढ्यांमधलं ते आटायला लागतं. हळूहळू नदी नाल्या ओढ्यांमधलं पाणी आटलं की लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम, शेतीला पाण्याचा प्रॉब्लेम, जनावराला प्यायला पाण्याचा प्रॉब्लेम, असा हळूहळू टंचाई सदृश्य परिस्थिती कडून फॅमिन म्हणजे दुष्काळ कडे आपण जातो. फॉलोइंग सिच्युएशन इन रेनफॉल क्वांटिटी अँड डिस्ट्रीब्युशन मे लीड टू द वेरियस ड्रॉट इन्क्लुडिंग ऍग्रिकल्चरल ड्रॉट. तर पहिल्या काही कंडिशन्स आहेत. एक तर नो रेनफॉल म्हणजे बिलकुल पाऊस नाही. इनसफिशियंट रेनफॉल म्हणजे कमी रेनफॉल, कमी पाऊस पडणे. इरेटिंग डिस्ट्रीब्युशन. इरेटिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? एकदम जास्त पडणे, मध्ये महिना 2 महिने गायब होणे, किंवा बिलकुलच न पडणे आणि पुन्हा एकदम जास्त पडणे. ओके, ओला दुष्काळ पण असतो बरं का मुलांना. जर हेवी रेनफॉल झालं आणि देयर इज अ फ्लडिंग, जर भरपूर पाऊस पडला आणि नदी नाले ओढे तुडुंब भरले आणि शेतामध्ये जर पाणी साठलं महिनाभर तर त्याला सुद्धा आपण ओला दुष्काळ असं म्हणतो. कोरडा दुष्काळ पण वाईट आहे आणि ओला दुष्काळ पण वाईट आहे. लेट ऑनसेट ऑफ मान्सून, मान्सून उशिरा येणे, long dry spell or break in a monsoon. मध्ये ड्राय स्पेल पडणे. ड्राय स्पेल म्हणजे काय? I have already explained it. If there is a no rainfall or a continuous 15 days, जर 15 दिवस बिलकुल पाऊस नाही पडला तर त्याला आपण काय म्हणतो? ड्राय स्पेल. ओके,
अर्ली विड्रॉल ऑफ मान्सून, मान्सून लवकर निघून जाणे. ओके. So today I will tell you the classification of drought on the basis of occurrence. Okay. दुष्काळ कसा पडतो, किती वेळ पडतो, त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. देर आर 2 टाइप्स ऑफ ड्रॉट. ओके, ठीक आहे. तर ह्याचे जवळपास त्यांनी 3 ते 4 प्रकार केलेले आहेत. पहिला आहे परमनंट ड्रॉट. दिस कॅरेक्टराइज्ड ऑफ डेझर्ट क्लायमेट where a spare vegetation growth is adapted to the drought and agriculture is possible only by irrigation during entire crop growing season. As you know that Rajasthan having a permanent drought. Every year there will be a less or limited rainfall. कारण की राजस्थानला कुठलाही समुद्र किनारा नाही, त्यामुळे समुद्रावर येणारे ढगा वाऱ्याबरोबर असा कुठलाही अटॅचमेंट राजस्थानला नाही. त्यामुळे राजस्थान हे आपल्या देशामध्ये एका कॉर्नर मध्ये एका कोपऱ्यामध्ये राज्य येतं आणि त्यामुळे तिकडे वर्ष कमी पाऊस पडतो. त्यामुळे तिकडे जर शेती करायची असेल तर इरिगेशनची सोर्स पाहिजे, त्याशिवाय तुम्ही ऍग्रिकल्चर करू शकत नाही. आणि राजस्थानमध्ये जर सगळे क्रॉप बघितले तर बेसिकली ते आर ऑन ज्वारी, बाजरी असे कमीत कमी पाण्यावर उगवून येणारे क्रॉपच राजस्थानमध्ये मोस्टली कल्टिवेट केले जातात. तर त्याला म्हणायचं परमनंट ड्रॉट. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो सीझनल ड्रॉट. दिस इज फाउंड इन अ क्लायमेट विथ अ वेल डिफाइन्ड रेनी अँड ड्राय सीझन. Most of the arid and semi-arid zone fall in this category. Duration of the crop variety and the planting date should be such that the growing season should fall within a rainy season. ठीक आहे. आता सीझनल ड्रॉट म्हणजे काय? पावसाळ्यामध्ये जर पाऊस कमी पडला, ओके, मी पुन्हा रिपीट करतो वाक्य, हिवाळ्यामध्ये पाऊस नाही पडला, उन्हाळ्यात नाही पाऊस पडला तर त्याला सीझनल ड्रॉट म्हणत नाही. इन अ रेनी सीझन जर पावसाळ्यामध्ये जर पाऊस पडला नाही किंवा कमी पडला तर त्याला आपण सीझनल ड्रॉट म्हणतो. सो अर्ली सीझनल ड्रॉट इट इज द ऑकरन्स ड्यू टू द डिले इन ऑनसेट ऑफ मान्सून. ओके, तर मान्सून येण्याच्या अगोदर, ओके, म्हणजे ज्यावेळेस मान्सून येणार आहे, बेसिकली आपल्याकडे मान्सून कधी येतो? इन अ मंथ ऑफ जून. जूनच्या 8 ते 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून येतो. जर तो 25 तारीख 30 तारीख जर आली तर त्याला म्हणायचं अर्ली सीझनल ड्रॉट. म्हणजे सीझन जो आहे आपला खरीप सीझन, त्याला आपण रेनी सीझन म्हणतो ऍग्रिकल्चर मध्ये, त्याच्या जर सुरुवातीला पाऊस नाही पडला तर त्याला म्हणायचं अर्ली सीझनल ड्रॉट. आणि जर पुन्हा पाऊस पडला जुलैमध्ये तर तो ड्रॉट निघून जातो. आणि पाऊस पडला की तो निघून जातो. त्यानंतर मिड सीझनल ड्रॉट. इट ऑकर ड्यू टू द लॉंग ड्राय स्पेल इन टू सक्सेसिव्ह रेनफॉल. समजा जून मध्ये व्यवस्थित पाऊस पडला, क्रॉपचं सोईंग झालं, आणि इन मंथ ऑफ जुलैमध्ये बिलकुलच पाऊस नाही पडला, पाऊस गायब झाला, तर त्याला म्हणायचं मिड सीझनल ड्रॉट. ओके. तरी सुद्धा पिकाला प्रॉब्लेम येतो कारण की क्रॉपची ग्रोथ डेव्हलपमेंट चालू असते आणि पाऊस अचानक गायब होतो. त्यावेळेस सुद्धा झाडाची वाढ खुंटते, थांबते आणि काही वेळेस झाडं मरतात. आणि लेट सीझनल ड्रॉट इट ऑकर ड्यू टू द अर्ली ऑनसेट ऑफ मान्सून अँड अर्ली विड्रॉवल ऑफ मान्सून. बऱ्याच वेळा काय होतं, मान्सून लवकर येतो आणि लवकर निघून जातो आणि शेवटी ऍट द स्टेज ऑफ फ्लावरिंग ऑर ग्रेन डेव्हलपमेंट, ज्या वेळेस पिकाला फुलोरा आलेला असतो किंवा धान्य भरत असते, त्यावेळेस पाऊस गायब होतो का पाऊस पडत नाही आणि त्यावेळेस टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्याला म्हणायचं लेट सीझनल ड्रॉट. म्हणजे जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जर पाऊस गायब झाला आणि पडलाच नाही तर त्याला आपण काय म्हणतो? लेट सीझनल ड्रॉट. तर सीझनल ड्रॉटचे 3 प्रकार आहेत, अर्ली, मिड आणि लेट. आय होप यू हॅव अंडरस्टूड. तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट आहे contagion drought. It involves an abnormal failure of rainfall. It may occur almost everywhere, especially in most part of humid or subhumid climate. It is usually brief, irregular, and generally affect only on a smaller area. आता contagion drought means what? Suddenly the rainfall goes down. There will be no any rainfall or long period of time, and your crop will wilt or die or dry in that instant. अचानक पाऊस गायब होतो. लोकांना वाटतं आता पाऊस चांगला पडतोय, आपण क्रॉपचं सोयी करावं, क्रॉप उगवून आलेला आहे,
आपली व्यवस्थित ग्रोथ डेव्हलपमेंट चालू आहे आणि अचानक महिना 2 महिने पाऊस येतच नाही आणि पडतच नाही आणि त्यामुळं ॲबनॉर्मल फेल्युअर होतं क्रॉपचं आणि लोकांना काय करावं कसं करावं यातनं कसं बाहेर पडावं हे सुचत नाही. त्याला म्हणायचं कंटॅजिनंट ड्रॉट, अचानक पडलेला दुष्काळ. Invisible drought. There can occur even when there will be a frequent rain in an area. When rainfall is inadequate to meet the evapotranspiration losses, the result of borderline water deficiency in soil resulting in the less optimum yield. These usually occur in a humid region. आता तुमचा हा इनविजिबल म्हणजे अदृश्य दुष्काळ कसला असतो? बऱ्याच वेळा काय होतं, पाऊस तर पडत असतो पण इतका कमी असतो, बारीक बुरघाट असतो, म्हणजे ड्रिझल असतात, एकदम स्मॉलर अमाऊंट ऑफ रेनफॉल असतो. जमीन नुसती ओली झालेली दिसते पण झाडाला जेवढं पाणी मिळालं पाहिजे त्याच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी तेवढं भेटत नाही. पण झाड वाळत पण नाही आणि झाड मरत पण नाही. बघा मी काय म्हणतोय, इनविजिबल ड्रॉप म्हणजे झाडाला जेवढं पाणी त्याच्या ग्रोथ डेव्हलपमेंट आणि ट्रान्सपिरेशन साठी मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही. पण एवढं कमी पण मिळत नाही की झाडानं वाळावं, सुकावं आणि मरावं. म्हणजे झाड जगतं, वाढतं, पण त्याचं उत्पादन किंवा यील्ड कमी येते. इट इज नोन ॲज इनविजिबल ड्रॉट. आता ड्रॉट आर क्लासिफाईड बेस्ड ऑन द सोर्स ऑफ वॉटर अवेलेबिलिटी. आता ड्रॉटचं वॉटर अवेलेबिलिटीवर सुद्धा क्लासिफिकेशन पडतं. त्याच्यामध्ये येतं मेट्रोलॉजिकल ड्रॉट. इन इंडिया द डेफिनेशन ऑफ मेट्रोलॉजिकल ड्रॉट adopted by IMD is a situation where the deficiency of rainfall at 25% less of the long-term average of that area. आता मेट्रोलॉजिकल ड्रॉट म्हणजे काय? IMD जे आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे पुण्याला त्याचे हेडक्वार्टर आहे त्यानं मेट्रोलॉजिकल ड्रॉटचे डेफिनेशन केलेली आहे. If 25% or less rainfall is there, okay, wait for just a minute. I have a phone call.
ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, तर आयएमडीनं ड्रॉटचं क्लासिफिकेशन केलं आहे की जर तुमच्या ऍव्हरेज रेनफॉल पेक्षा 25% रेनफॉल कमी असेल तर त्याला मेट्रोलॉजिकल ड्रॉट असं म्हटलं जातं. समजा कराडमध्ये जिथं आपलं कॉलेज आहे तिथे 100 mm पाऊस पडतो. त्यापैकी जर कराडमध्ये 100 mm पाऊस पडतो प्रत्येक वर्षी ऍव्हरेज रेनफॉल आहे. त्यापैकी जर 75 mm किंवा त्याच्यापेक्षा जर कमी पाऊस पडला तर त्याला म्हणायचं मेट्रोलॉजिकल ड्रॉट. आता मेट्रोलॉजिकल ड्रॉटचं पुन्हा त्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे. ओके, कन्सिडर द आता मॉडरेट ड्रॉट इफ द डिफिशियन्सी इज बिटवीन 26% ते 50%. ओके, ठीक आहे, तर त्याला मॉडरेट ड्रॉट म्हणायचं, मध्यम ड्रॉट. आणि जर डिफिशियन्सी ऑफ रेनफॉल मोर दॅन 15%, तर 50% पेक्षा जर कमी पाऊस पडत असेल तर सिव्हिअर मेट्रोलॉजिकल ड्रॉट म्हणायचं. तर मेट्रोलॉजिकल ड्रॉट म्हणजे पुन्हा त्यांनी 3 प्रकार केलेले आहेत. ओके, 25% पेक्षा कमी जर ऍव्हरेज रेनफॉल पेक्षा जर 25% पाऊस कमी पडला म्हणजे 100 mm ऍव्हरेज रेनफॉल आहे आणि 75 mm पाऊस पडला तर त्याला ऍव्हरेज मेट्रोलॉजिकल ड्रॉट म्हणायचं. पुन्हा जर 26% ते 50% एवढा जर पाऊस कमी पडला तर त्याला मॉडरेट मेट्रोलॉजिकल ड्रॉट म्हणायचं. आणि 50% पेक्षा जर कमी पाऊस पडला म्हणजे जर 100 mm जर आपल्या कराडचं ऍव्हरेज आहे रेनफॉलचं आणि 40 mm जर पाऊस पडला एखाद्या वर्षी तर त्याला सिव्हिअर मेट्रोलॉजिकल ड्रॉट असं म्हणलं जातं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, आता पुढे जाऊया. तुम्हाला या ड्रॉटच्या डेफिनेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ऍटमॉस्फेरिक ड्रॉट इट इज ड्यू टू द लो एअर ह्युमिडिटी frequently accompanied by hot dry wind. It may occur even under the condition of adequate availability of soil moisture. Plant growing under a favorable soil moisture regimes are usually susceptible to the atmospheric drought. आता atmospheric drought मध्ये काय म्हणले बघा, it is due to the low air humidity frequently accompanied by hot dry wind. म्हणजे त्या भागांमध्ये पाऊस थोडाफार पडत असतो पण हवा एवढी कोरडी असते आणि ड्राय असते आणि ह्युमिडिटी एवढी कमी असते त्यामुळे इव्हॅपोट्रान्सपिरेशन त्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे त्याला म्हणतो आपण ऍटमॉस्फेरिक ड्रॉप. ओके, म्हणजे पाऊस पडतोय थोडाफार पण टेम्परेचर एवढं जास्त आहे की त्या पडलेल्या पावसाचं वाफेत रूपांतर होतंय आणि झाडाला पाणी कमी पडतं, त्याला म्हणलं जातं ऍटमॉस्फेरिक ड्रॉप. त्यानंतर येतो हायड्रोलॉजिकल ड्रॉप. मेट्रोलॉजिकल ड्रॉप म्हणजे प्रोलॉंग्ड, ज्यावेळेस मेट्रोलॉजिकल ड्रॉट जास्त वेळ लांबतो रिझल्ट इन हायड्रोलॉजिकल ड्रॉप वेअर सरफेस वॉटर इज ड्राईंग ऑफ रिझर्वायर, टँक, लेक. नदी, नाले, ओढे, विहिरी, तलाव सगळं सुकून जातं, आटतं, पूर्ण पाणी संपतं. ह्याला म्हणायचं हायड्रोलॉजिकल ड्रॉप. आणि ज्या वेळेस हायड्रोलॉजिकल ड्रॉप पडतो ही सगळ्यात मोठा दुष्काळ पडण्याची चाहूल असते. तिथं तुम्हाला टँकरनंच पाणी पुरवठा करावा लागतो, जनावराला पण आणि माणसांना पण. तुमच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नसतोय कारण की तिथल्या नदी नाले ओढे सगळे आटून गेलेले असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रॉटचे अजून काय प्रकार आहे त्याला येतो रिलेटिव्ह ड्रॉट. द ड्रॉट फॉर वन क्रॉप मे बी नॉट ड्रॉट सिच्युएशन फॉर अदर क्रॉप. आता तुम्हाला चालेल एका क्रॉप साठी ड्रॉट आहे दुसऱ्याला नाहीये म्हणजे काय. आता उदाहरणार्थ राईस रिक्वायर्ड मोर वॉटर. भाताला भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागतं पण त्याच्या शेजारी जर भुईमूग लावला असेल ग्राउंड त्याला इतकं पाणी लागत नाही. मग भातासाठी ती ड्रॉटची कंडिशन आहे. जर पाऊस कमी पडला तर भाताला पाणी कमी पडणार पण भुईमूग त्याच्या तेवढ्याच पाण्यावर व्यवस्थित उगवून येऊ शकतो. ह्याला म्हणायचं रिलेटिव्ह ड्रॉट. ओके, त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. एक पैलवान गडी आहे आणि एक नॉर्मल माणूस आहे. आता जो पैलवान गडी आहे त्याला रोज समजा 5-6 भाकरी, एक डझनभर अंडी, एक अर्धा किलो मटन, 1 लिटर 2 लिटर दूध एवढं खाद्य लागतं. ओके, पैलवान आहे त्याची बॉडीची रिक्वायरमेंट तेवढी आहे, व्यायाम तेवढा करतो. आणि सामान्य माणसाला एका दुसरी भाकरी आणि एका दुसरा अंड किंवा मटन नाही रोज मिळालं तरी चालेल, भाजी असती तर त्याचं भागतो. मग तेवढी जर खाद्य पैलवानाला दिलं तर त्याला तो उपाशी मारणार, त्याला त्याची खाद्याची रिक्वायरमेंट जास्त आहे. मग पैलवानासाठी ते उपाशी मरणं होईल पण सामान्य माणसाला तेवढं लागतं. तशीच कंडिशन असते रिलेटिव्ह ड्रॉट्स. फिजियोलॉजिकल ड्रॉट इट इज द कंडिशन वेअर क्रॉप आर अनेबल टू absorb the water from the soil even while water availability in high osmotic pressure. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं
क्षाराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतं, क्षाराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतं की त्याच्यामुळे काय होतं, पाणी असून सुद्धा झाडाला ते अब्सॉर्ब करता येत नाही, क्षारयुक्त असते, ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, साल्टी वॉटर असतं आणि तसलं पाणी झाड घेऊ शकत नाही. ह्याला म्हणायचं फिजिओलॉजिकल ड्रॉट. कळालं? फिजिओलॉजिकल ड्रॉट म्हणजे काय असतं? क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं झाड पाणी अब्सॉर्ब करू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला भरपूर तहान लागलेली आहे आणि जर मी तुम्हाला एका ग्लासमध्ये 1-2 चमचे मीठ टाकून जर प्यायला दिलं, तुम्हाला म्हटलं प्या, तहान तर तुम्हाला भरपूर लागली, तर तुमची तहान तर आहे, तुम्हाला पिण्याची इच्छा तर आहे, पण तुम्ही पिऊ शकत नाही. त्याला म्हणायचं फिजिओलॉजिकल ड्रॉट. कळलं? त्याच्यानंतर क्रोनिक ड्रॉट आणि अपरंट ड्रॉट. ओके, ठीक आहे. It occurs when the plant function fail physiologically due to the water logging or water deficit is known as physiological drought. Physiological drought म्हणजे काय? पाणी कमी पडल्यामुळे झाडाचा फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन हे कमी होतं. ओके, फिजिओलॉजिकल पॅरामीटर अफेक्ट होतात, ह्याला म्हणायचं फिजिओलॉजिकल ड्रॉट. Chronic drought, it is a common in arid region where a rainfall and stored soil moisture are inadequate to meet the crop water requirement almost a year is known as a chronic drought. समजा 2-3-4 महिने झाडाला पाणीच भेटलं नाही, ओके, आणि झाडं वाळून मरून गेली, ह्याला म्हणायचं क्रोनिक ड्रॉट. आणि apparent drought, the conditions are observed in a low to medium rainfall region due to the mismatching of cropping pattern. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, apparent drought म्हणजे काय? आपण लावलाय ऊस, पण ऊसाला काय पाणी पुरवणार, पाऊस यावर्षी कमी पडला, तर त्याला म्हणायचं apparent drought. ऊसाच्या ऐवजी जर ज्वारी बाजरी लावली असती तर ती व्यवस्थित उगवून आली असते, कारण त्याला पाणी कमी लागतं. ओके, तर अपरंट ड्रॉट कशामुळे असतोय? चुकीचा क्रॉप लावल्यामुळे किंवा चुकीचा क्रॉपिंग पॅटर्न घेतल्यामुळे. ओके, आता ऍग्रीकल्चर ड्रॉटची ऑलरेडी डेफिनेशन सांगितलेली आहे, ती काय डबल सांगत बसत नाहीये. आता सॉइल ड्रॉट म्हणजे काय? प्लांट कॅन देअरफॉर ऍडजस्ट लिस्ट पार्टली टू इनक्रीज द सॉइल मॉइश्चर स्ट्रेस. दिस सिच्युएशन अराइज अ कॉन्सिक्वेंसेस ऑफ scarcity of precipitation or it is uneven distribution of both time and space. आता सॉइल ड्रॉट म्हणजे काय? सॉइल ड्रॉट म्हणजे काय होतं? सॉइल मधलं मॉइश्चर संपतं आणि जमिनीला भेगा पडतात. इट इज नोन एज सॉइल ड्रॉट. जास्त तुम्ही डोकं लावू नका. सॉइल ड्रॉट म्हणजे काय? पाणी संपतं, जमिनीला भेगा पडायला चालू होतात, त्याला म्हणायचं सॉइल ड्रॉट. ओके, आता ह्या दुष्काळात बाहेर कसं पडायचं? देर आर स्ट्रॅटर्जीज. अडचणी आहेत म्हणजे प्रॉब्लेमला सोल्युशन्स पण आहेत. तर पहिला आहे स्ट्रॅटर्जीज फॉर मिटिगेशन ऑफ ड्रॉट और मिटिगेशन म्हणजे आपलं बाहेर कसं पडायचं. ऍडजस्टिंग द प्लांट पॉप्युलेशन इन ड्रायलँड ऍग्रीकल्चर देयर इज ऑलवेज लेस प्लांट पॉप्युलेशन ॲज कम्पेअर्ड टू इरिगेटेड. By reducing the spacing of dry land, it is always good to use a rectangular type of planting. ओके, शक्यतो आपण स्क्वेअर प्लांटिंग करतो. स्क्वेअर प्लांटिंग म्हणजे काय? तर ज्या समोरासमोरच्या याच्यामध्ये एक मिनिट अॅनोटेशन दाखवतो तुम्हाला मी. ओके, तर इथे एक स्पॉट आहे. ओके, त्यानंतर इथं दुसरा स्पॉट आहे, इथं तिसरा स्पॉट आहे, इथं चौथा स्पॉट आहे. त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर प्लांटिंग, किंवा हा काय झाला? चौकोन. ओके, इथं 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 आणि इथं, सॉरी लाईन खराब आली, हे झालं स्क्वेअर. पण ऍग्रीकल्चर मध्ये किंवा जिथं ड्रॉट असेल किंवा जिथं दुष्काळ असेल तिथं रेक्टँग्युलर प्लांटिंग करावं. रेक्टँग्युलर म्हणजे काय? 2 रोज मधला अंतर वाढवावं, जेणेकरून प्लांट पॉप्युलेशन कमी असेल तर जेवढं कमी प्लांट पॉप्युलेशन आहे जेवढा पाऊस कमी पडलेला आहे तेवढं त्याला व्यवस्थित पाणी भेटेल. इन्क्रीजेस द इंट्रा रो डिस्टन्सेस and increases the intra row distances. इंटर रो आणि इंट्रा रो. ओके, 2 ओळींमधलं अंतर आणि 2 झाडांमधलं अंतर जेवढं आपण वाढवू तेवढं प्लांट पॉप्युलेशन कमी होणार आहे, आणि जेवढं प्लांट पॉप्युलेशन कमी होणार आहे तेवढं कमी पाणी जेवढं शिल्लक आहे झाड त्यांना व्यवस्थित भेटेल. त्याला म्हणायचं
ह्याला ऍडजस्टिंग द प्लांट पॉप्युलेशन. तर ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये कायम प्लांट पॉप्युलेशन हे कमीच ठेवलं पाहिजे, जास्त प्लांट पॉप्युलेशन ठेवून फायदा नाही. ओके ओके ठीक आहे. तर मिड सिग्नल करेक्शन, जर समजा क्रॉपचं सोईंग झालेलं आहे, क्रॉप उगवून आलेला आहे आणि अचानक पाऊस गायब झाला, तर काय करायचं? जेवढा आहे प्लांट पॉप्युलेशन त्याच्यामध्ये 1/3, ओके, कमीत कमी 1/3 तरी प्लांट पॉप्युलेशन तुम्ही काढून टाकायचं. म्हणजे प्रत्येक 2 रो नंतर तिसरी रो काढून टाकायची, उपटूनच टाकायची. आता तुमचं क्रॉप लावलेला आहे, पण लक्षात ठेवा तुमचं क्रॉप लावून उगवून आले आणि पाऊस जर गायब झाला 15-20 दिवस किंवा महिनाभर, तर सगळंच पीक वाळून जाणार. सॉइल मध्ये जेवढं मॉइश्चर आहे ते सगळं प्लांट ऍब्सॉर्ब करणार. त्याच्याऐवजी जर आपण 2 रो नंतर 1 रो काढली, 2 रो नंतर 1 रो काढली, तर सॉइल मध्ये जे थोडंफार मॉइश्चर आहे त्यात 2-2 रोला मिळेल आणि तेवढं तरी पीक आपल्या हातात येईल. सगळं लॉस होण्यापेक्षा थोडासा लॉस कमी होईल. स्प्रिंग, यूज 2% ऑफ युरिया ऑन अ लीफ ऍट 10 days इंटरवल. 2% युरियाचं पाणी, ओके, 2% युरियाचं पाणी तुम्ही जर झाडावर स्प्रे मारलं, म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया जर टाकला, ओके, आणि त्याचं सोल्युशन बनलं आणि त्याचं स्प्रे मारलं, तर झाड दुष्काळ ड्रॉट रास्ते जरी असेल तर चांगलं टिकून राहतं, तग धरून राहतं, त्याला टवटवीतपणा येतो. रटुनिंग, शक्यतो रटुनिंग म्हणजे काय? आहे तेच क्रॉप पुन्हा उगवून येणे, रिग्रोथ कमी फ्रॉम द स्टार्ट. आता ज्वारी, बाजरी हे जे आहे हे वरनं कापायचं, मुळासकट तुटायचं नाही. ओके, खरीप मध्ये ज्वारी लावली, बाजरी लावली, तर ती उपटून काढायची नाही, कापून काढायची. मग कारण त्याची मुळं खूप खोलवर गेली असतात, पाऊस पडला की ते ऑटोमॅटिक उगवून येते. पुढचं त्याला डबल सोईंग करा, जमीन नांगरा, कोळवा, पुन्हा बी लावा, असं उद्योग न करता रोटोनिक करायचं, हायटेक पीक पुन्हा कंटिन्यू करायचं, कापून घ्यायचं फक्त, पुन्हा उगवून येते. मल्चिंग, झाडावर झाडाच्या आजूबाजूला स्ट्रॉ, प्लास्टिक फिल्म, मंच म्हणजे काडी कचरा दसकट जमिनीवर पसरवायचे किंवा प्लास्टिकचा कागद जमिनीवर पसरवायचा, जेणेकरून सॉइल मधनं जे इव्हॅपोरेशन होणार आहे, जो लॉस होणार आहे तो कमी होईल आणि पाणी वाचेल. आणि तिसरा महत्वाचा भाग, गवत जे आहे, वीड कंट्रोल. वीड जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी ऍब्सॉर्ब करतं, तर रेनफीड ऍग्रिकल्चर मध्ये वीड व्यवस्थित कंट्रोल करायचं, जास्त गवत येऊन द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे काय होईल, पाणी तुमचं वाचेल. रिमूव्हिंग ऑफ ओल्डर लीफ, जी जुनी पानं आहे झाडावरची, ओल्डर लीफ, ओके, ते फोटोसिंथेसिस काय करत नाही, नवीनच पानं फोटोसिंथेसिस करतात, पण जुन्या पानामध्ये ट्रान्सपिरेशन होते. ओके, देयर इज अ लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. सो रिमूव्हिंग ऑफ ओल्डर लीफ, जर जुनी पानं तुम्ही हाताने तोडून टाकली, पानं जुनी म्हणतोय मी, नवीन नाही, तर तेवढं ट्रान्सपिरेशन कमी होईल. Life saving irrigation, application of life saving irrigation from the farm pond which is stored in a rainy season or rainy time. लाईफ सेव्हिंग, ज्या वेळेस झाडाला पाण्याची गरज आहे, ओके, त्याच वेळेस झाडाला पाणी द्यायचं. झाडाला पाण्याची गरज कधी असते? शक्यतो फ्लावरिंग आणि ग्रीन डेव्हलपमेंट स्टेजला असते. त्याच वेळेस पाणी जपून पुरवून जेवढं पाहिजे तेवढंच द्यायचं. उगीच कधीही पाणी देत एक्सेसिव्ह द्यायचं नाही, तर त्याला म्हणायचं लाईफ सेव्हिंग इरिगेशन. ओके, झाडाच्या ज्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असतात, वाढीच्या महत्वाच्या अवस्था असतात, त्याच वेळेस त्यांना पाणी द्यायचं. ओके, त्यानंतर येतं यूज ऑफ अँटी ट्रान्सपिरंट. ओके, सो वन प्लांट टू रिड्यूस द ट्रान्सपिरेशन लॉसेस. मार्केटमध्ये देयर आर सम केमिकल्स, मार्केटमध्ये काही केमिकल मिळतात की जे पानावर स्प्रे केल्यानंतर पानावरनं ट्रान्सपिरेशन कमी होतं, म्हणजे झाडांना पाण्याचं वाफेत रूपांतर कमी होतं, थांबताच म्हणत नाही. आणि त्यामुळं ते केमिकल मारायचे. उदाहरणार्थ केओलिन असेल, पीएमए असेल किंवा सायकोसिल असेल, ओके, असे अँटी ट्रान्सपिरंट मार्केटमध्ये आहे की जे जर पानामधलं जे लॉस होतात ते कमी करतात. ओके, आता हा झाला ड्रॉटचं क्लासिफिकेशन. आणि जर ड्रॉट पडला तर काय काय करायचं? आता आपण जातोय व्हॉट इज एक्स्ट्रीम वेदर हजार्ड्स. एक्स्ट्रीम वेदर हजार्ड्स म्हणजे काय असतं? ओके, तर पहिले एक्स्ट्रीम वेदर हजार्ड इज अ नॅचरली ऑकरिंग वेदर कंडिशन that has a potential to cause a harm or damage. एक्स्ट्रीम वेदर हजार्ड्स म्हणजे काय?
नैसर्गिकरित्या अशी परिस्थिती निर्माण होते की लोकांचं, माणसांचं, झाडाचं, निसर्गाचं, पृथ्वीचं सगळ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. ह्याला म्हणायचं एक्स्ट्रीम वेदर हजार्ड. ओके, ठीक आहे. ते शॉर्ट टर्म पण त्याचा इफेक्ट असतो आणि लॉंग टर्म पण असतो. ओके, आता शॉर्ट टर्म इफेक्ट might include a superficial damage to the land, to the building, to the temporary population, migration from the area, flood, source of power lines, supply of routes may temporarily damaged or number of hazard. ओके, तर शॉर्ट टर्म मध्ये काय होतं, झाडाचे पत्रे, घराचे पत्रे उडून जाणे, झाडाचे फांदे तुटून जाणे किंवा पूर येणे तात्पुरता एक 10-12 दिवसासाठी, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म वेदर हजार्ड. ओके, आणि लॉंग टर्म मध्ये काय होते, जंगलाला आग लागणे, जंगलच्या जंगल जळून जाणे, झाडात ऊर पडून पडणे किंवा उपटून पडणे. ओके, किंवा माणसाची डेथ होणे, माणसाने मरणे, हे लॉंग टर्म वेदर हजार्ड्स असतात. ओके, लॉंग टर्म्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची जीवितहानी, घराच्या घर पूर्ण उद्ध्वस्त होणे, झाड पूर्ण उडून पडणे, त्याला आपण म्हणतो लॉंग टर्म हजार्ड. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, हुरिकेन कॅटरीना. हुरिकेन कॅटरीना वॉज द मोस्ट पॉवरफुल हुरिकेन हिट इन युनायटेड स्टेट. इथं फोटो आहे बघा, हा एक हुरिकेन म्हणजे चक्रीवादळ आहे, जे आपल्याकडे आलं तोक्त चक्रीवादळ 2-3 दिवसापूर्वी, त्याच्यापेक्षा हे खूप भयानक होतं अमेरिकेच्या इतिहासामध्ये. हुरिकेन कॅटरीना हिट इन न्यू ऑर्लन्स ऑन द मॉर्निंग. न्यू ऑर्लन्स एक राज्य आहे अमेरिकेमधलं. 19 ऑगस्ट 2005. ब्रिंगिंग विथ अ टेरिबल डिस्ट्रक्शन. विंड स्पीड बघा काय वेळेस काय होतं बघा, 250 किलोमीटर पर हॉवर. बघा 250 किलोमीटर पर हॉवर एवढं वाऱ्याचा वेग होता. आता आपल्याकडे जे तोक्त चक्रीवादळ आलं त्याचं विंड स्पीड किती होतं, जवळपास 100 ते 120 किलोमीटर पर हॉवर. तरी सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. जर आपल्याकडे 250 किलोमीटर पर हॉवरचं जर चक्रीवादळ आलं असतं, यू कांट इमॅजिन किती प्रमाणामध्ये नुकसान झालं असतं. ही बघा अवस्था काय झालेली आहे त्यानंतर. फर्स्ट न्यू ऑर्लिन्स सीम टू वेदर ओव्हर हुरिकेन बट लेटर स्टॉर्म. अख्खच्या अख्खं शहर पाण्याखाली गेले. बघा किती प्रमाणामध्ये नुकसान आहे. पूर्ण सगळे शहर नदी नाल्या पाण्याने भरून गेलेली आहेत. ओके, ठीक आहे. In fact, 80% of city was flooded and over a million homes were left without electricity. Over 118 deaths were caused by the storm. Around 7,000 of New Orleans. 1800 लोकांचा मृत्यू झाला. 80% शहर पाण्याखाली गेलं. किती झाडं तुटली, किती घराचं नुकसान झालं त्याला तर काय मोजदातच नाही. ओके, सन एरिया फ्लडेड रोज टू ओव्हर 6 मीटर. ओके, 6 मीटर पर्यंत पाणी साठलेलं होतं. ओके, ठीक आहे. The storm forced a million people leave their home. लाखो लोकांना त्यांचं घर सोडावं लागलं. ओके, ठीक आहे. क्रूड ऑइल त्यांच्या कंपन्या बंद पडल्या. ठीक आहे. मच डॅमेज वॉज स्टील बिंग फेल्ड. 2006 पर्यंत सुद्धा त्या शहरांमध्ये निम्मी लोकसंख्या सुद्धा पुन्हा माघारी आली नाही. इतक्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. 2 वर्ष गेली ते नुकसान क्लिअर करायला, रस्ते बनवायला, रेल्वे लाईन करायला, इलेक्ट्रिसिटी क्लिअर करायला, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं. टॉर्नेडो defined as a violent rotating column of air attending by fuel-shaped tubular cloud extending downward from the base of cumulonimbus cloud. टॉर्नेडो म्हणजे काय असतं, तर हे एक चक्रीवादळाचाच प्रकार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे मला काय दाखवता येत नाही बरोबर बरं का, जाऊ हे काय व्यवस्थित करता येत नाही. हा, जमतंय. ओके, असं ह्याला म्हणायचं टॉर्नेडो. हा एक क्लाउड असतो, व्हर्टिकल स्टेशन असते, खाली हे ह्याचा डोळा आहे आय, आणि हा कोलंबस क्लाउड मध्ये दिसतो. दे आर व्हेरी स्मॉल इन साइज अँड शॉर्ट ड्युरेशन. दे मोस्टली ऑकर ड्युरिंग द स्प्रिंग or early in the summer. They have been reported at wildly scattered location mid latitude. हा टॉर्नेडो जास्त वेळ नसतो, थोडंफार त्या गावापुरतं, त्या एरियापुरतं नुकसान करून जातो. ओके, काही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान क्रिएट करत नाही. ओके,
त्याच्यानंतर टॉर्नेडो, इथं बघा, टॉर्नेडो आर द वन ऑफ द नेचर मोस्ट पॉवरफुल फोर्सेस. त्याचा डोळा खूप लहान असतो, पण त्याच्यामध्ये झाड झुडूप माणूस काही सगळ्याला उकडून उपटून फेकून देतो. इतके बेकार स्पीड असते, ठीक आहे. डिस्ट्रक्शन जबरदस्त असते टॉर्नेडोचं. ओके. Although the hurricane may be bigger or larger size, the wind inside tornado are far more concentrated. These gain the powerful cause of extreme devastation. Hurricaneचा एरिया मोठा असतो, टॉर्नेडोचा जो डोळा आहे तो लहान असतो, पण टॉर्नेडो मध्ये स्पीड बघा किती असते, 500 किलोमीटर पर्यंत असते. विचार करा, 500 किलोमीटर पर हावर म्हणजे काय स्पीड आहे. माणूस हवेत पत्त्यासारखा उडून जाईल. गाडी, घर, ट्रॅक्टर, फार फोर व्हीलर सुद्धा पत्त्यासारखे उडून जातील, इतकं भयानक स्पीड असते टॉर्नेडोचं. त्याच्यामध्ये जर माणूस सापडला तरी प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, जिवंत राहू शकत नाही. टॉर्नेडो फॉर्म वेअर देअर इज अ वॉर्म रेज अपवर्ड फ्रॉम द ग्राउंड अँड दिस रेजिंग ऑफ वॉर्म एअर दे कोलाइड विथ द डिसेंडिंग कूल एअर. खालून जाणारी गरम हवा आणि वरून येणारी थंड हवा, ह्या दोन्हीचं मिक्सिंग होतं आणि व्हॉर्टेक्स फॉर्म होतो, त्याला म्हणायचं टॉर्नेडो. ओके. दिस इज अ springing vortex known as a funnel cloud has enough energy. ओके. तो सगळ्याला त्याच्या रस्त्यामध्ये जेवढे येते सगळ्याला उडून टाकतो. टॉर्नेडो आली इन यूएसए पर्टिक्युलरली फॉर टू द टॉर्नेडो. आता आपल्याकडे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये टॉर्नेडो येत नाही. अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात किंवा मेक्सिकोमध्ये, ठीक आहे. आपल्याकडे काही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काही दिसून येत नाही. आपल्याकडे काही एवढं लार्ज डिस्ट्रक्शन येत नाही. तिसरी बाब आहे हीट वेव्स. हीट वेव्ह म्हणजे काय असतं, उष्णतेची लाट. हे सगळं तुम्हाला ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन सांगतो. हीट वेव्ह when a region experience prolonged period of unusual hot weather. A heat wave in Britain may only reach the temperature considered from the normal other than the area of the world, but is still classed as a heat wave because exceeded the region of normal temperature. तर हीट वेव्ह म्हणजे काय, तर जेवढं तुमचं ऍव्हरेज टेम्परेचर आहे, आता सगळं ब्रिटन, युरोपियन कंट्रीज मध्ये वातावरण थंड असते, तिथलं टेम्परेचर किती असते, 20, 25, 30 डिग्री सेल्सिअस ऑन एन ऍव्हरेज. तिथं 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं, त्यामुळं 50,000 लोक मेली. ओके. फ्रान्समध्ये. आता तो माझा सर 40 डिग्री सेल्सिअसला 50,000 लोक कशी काय मेली. आपल्याकडे 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे नॉर्मल आहे. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये 45 डिग्री सेल्सिअस पण टेम्परेचर जातं. तुम्हाला मी काय म्हणलं, युरोपियन कंट्रीज मध्ये टेम्परेचर हे 20, 22, 25 डिग्री सेल्सिअस असते. तिथलं वातावरण थंड आणि कूल कंडिशन आहे. तिथल्या लोकांना एवढ्या टेम्परेचरची सवय नाही, एवढं टेम्परेचर सहन करायची. आपल्याकडे आपली लोक युरोपियन कंट्रीज मध्ये गेली की त्यांना थंडी, सर्दी, खोकला हे लागतो, कारण तिथलं टेम्परेचर खूप थंड आहे. आपल्या लोकांना ते सूट होत नाही, तिथलं थंड वातावरण. बऱ्याच वेळा आजारी पडतात. तिथल्या लोकांना 40 डिग्री म्हणजे लय झाले. त्यामुळे बरीच लोक हीट वेव्ह म्हणलं जातं ऍव्हरेज टेम्परेचर. दुसरी असते कोल्ड वेव्ह, थंडीची लाट. कोल्ड वेव्ह frost are common during the winter in India, where the temperature fall below 5 to 10 degrees Celsius. In many parts, the plant flower, fruit drop down. ओके. बऱ्याच वेळा आपल्याकडे उत्तर भारतामध्ये, पंजाब, हरियाणा मध्ये टेम्परेचर बऱ्याच वेळा 5 डिग्री ते 10 डिग्रीच्या खाली जातं. त्याला म्हणायचं थंडीची लाट. सगळी हुडहुडी भरते, धुका असते सगळीकडे, पेस्ट डिसीजचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्याला म्हणायची कोल्ड वेव्ह, थंडीची लाट. ती 8 दिवस 15 दिवस पण असते, डिपेंड. त्याच्यानंतर वॉटर स्प्राउट हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. इट इज द कॉलम ऑफ व्हायलेटिंग रोटेटिंग एअर. वेगानं वाहणार रोटेटिंग एअर म्हणजे हा टॉर्नेडोच असतो एक. ओके. चक्रीवादळच असते. ते समुद्रावर निर्माण होतं आणि आपल्याला काय वाटतं, समुद्रातलं पाणी आकाशात चाललंय. मी पुन्हा रिपीट करतो. वॉटर स्प्राउट इट इज अ रोटेटिंग व्हायलेंट एअर कॉलम in such a way that we know or we think that the ocean water going into the sky. वाटतं असं की समुद्राचं पाणी वर उचललं जातं आणि आपल्याला असं वाटतं की समुद्राचं पाणी आकाशामध्ये चाललंय. त्याला म्हणायचं वॉटर स्प्राउट. ओके. दीज फॉर्म ओव्हर अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल ऑकरन्स. त्याचा फोटो मी आपल्या ग्रुपवर टाकून देतो. वॉटर स्प्राउट म्हणजे काय असतं, आलं लक्षामध्ये, ठीक आहे, कळलं तुम्हाला. ओके. व्हॉट इज मीन बाय वॉटर स्प्राउट. ओके. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर, जंगलाला लागलेली आग.
The extreme heat can bring a danger of forest fire, recognized as a natural cause. आता जंगलाला लागलेली आग ही दोन प्रकारे असते. Either it is a man-made, either it is a natural. In a drier region or in the month of summer, the branches of forest are they rubbed together. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस सगळं सुकलेलं असतंय, झाडाच्या फांद्या एकामेकावर घासतात आणि लाईट इज इग्नाइटेड आणि त्यातनं आग लागते. त्याला म्हणतो आपण फॉरेस्ट फायर. आणि उन्हाळा असल्यामुळं सगळी झाडं झुडपं सुकलेली असतात, आग जंगलाला मोठ्या प्रमाणामध्ये लागते. किंवा बऱ्याच वेळा माणसाच्या चुकीमुळं किंवा मूर्खपणामुळं एखादी काडी कोणतरी वाढतं किंवा कोणतरी सिगरेट टाकून देतं आणि जंगल पेटतं आणि हजारो एकर जंगल नुकसान होतं. मागच्या एक 5-6 महिन्यात अमेझॉनच्या जंगलाला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती. आणि आपल्या देशामध्ये पण बऱ्याच ठिकाणी कुठं ना कुठेतरी आग ही लागलेलीच असते. त्याला म्हणायचं फॉरेस्ट फायर. ह्याच्यामध्ये जंगलाच्या संपत्तीचं, प्राण्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. ओके, ठीक आहे. फॉरेस्ट फायर, ठीक आहे. हे काय जास्त माहितीचा विषय घेऊ नका, ठीक आहे. ही माहिती मी अशीच नेटवरून गोळा केलेली आहे. त्याचं काही जास्त टेन्शन घेण्याची काय वाचत बसण्याची मला गरज नाहीये. तुम्हाला मी जर पॉईंट सांगितले, त्यामुळं पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं, जलसंपदा वनसंपदेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. ओके, तेच काही पॉईंट मी सांगते. ह्युमन माणसांच्या चुकीमुळे पण होतं, पोल्युशन होतं. एवढी मोठी वनसंपदा जी तयार व्हायला हजारो वर्ष गेलेली असतात, ती लगेच नुकसान होतं. लोक ती थांबवण्याचा, अडवण्याचा आणि विझवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतात, पण ती काय लगेच कंट्रोल होईल असं काही नाहीये. आणि पुन्हा ते जंगल काय असं होण्यासाठी पुन्हा तिथनं पुढं 100-50-100 वर्ष लागतात लक्षामध्ये. आणि प्रत्येक वर्षी जगामध्ये कुठं ना कुठंतरी फॉरेस्ट फायर ही होतच असते. ओके, लाइटनिंग, इट इज थ्रू दॅट द लाइटनिंग स्ट्राइक ऑकर 100 टाइम्स एव्हरी सेकंड. ओके, असं म्हणलं जातं की या जगामध्ये प्रत्येक सेकंदाला 100 ठिकाणी विजा ह्या चमकत असतात. जगामध्ये म्हणतो मोस्ट ऑफ दी स्ट्राइक ओनली हॅपन विदिन द स्ट्रॉंग क्लाउड अँड नेव्हर रीच द. बऱ्याच वेळा या लाइटनिंग ज्या आहेत त्या ढगांमध्ये होतात, जमिनीपर्यंत पोहोचत नाही. आणि ज्या जमिनीपर्यंत पोहोचतात त्या भयानक डेंजर असतात. वन एस्टिमेट सजेस्ट दॅट ओव्हर 2000 पीपल डाय एव्हरी इयर फ्रॉम द लाइटनिंग. प्रत्येक वर्षी 2000 लोक जगामध्ये या वीज चमकण्यामुळे आणि वीज पडल्यामुळे मरतात. आता पण बघा आपल्याकडे काही ठिकाणी लाइटनिंग मुळे लोक दगावली गेली. ओके, सेंट्रल आफ्रिकेमध्ये सगळ्यात जास्त विजा चमकतात लाइटनिंग. आता तुम्ही म्हणाल हे लाइटनिंग कसं होतं किंवा या विजा कशा चमकतात? क्लाउड नियर टू फॉर्म ऑफ ओव्हर अ वार्म क्लाउड ओव्हर अ लँड. पहिल्यांदा जमिनीवर क्लाउड तयार होतात. क्लाउड हॅव टू गेट व्हेरी टॉल, उंच वाढतात, त्याला निंबस क्लाउड म्हणतात. आईस पार्टिकल फॉर्म ऍट द टॉप, वरच्या लेअर मध्ये आईस पार्टिकल असतात क्लाउड, and scribble around the chin of each other. आणि ते आईस पार्टिकल एकामेकाला घासत असतात. वॉटर ड्रॉप डू नॉट डू द सेम ऍट द बॉटम. आणि खालच्या लेअर मध्ये पाण्याचे थेंब एकामेकाला घासत असतात. when they rubbed against each other it's a make a static electricity. ज्यावेळेस आईस पार्टिकल वरच्या लेअर मध्ये आणि पाण्याचे ड्रॉपलेट खालच्या लेअर मध्ये एकामेकावर घासतात, एक स्टॅटिक इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. Like in a battery, the negative charge in one end of the cloud and positive charge in another end of the cloud. एका ठिकाणी negative charge, एका ठिकाणी positive charge. When the charge in cloud becomes gray, it discharges to the ground. आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्टॅटिक एनर्जी तयार झाल्यानंतर आता सगळ्यांना माहिती आहे जमिनीवरच पडणार. The ground might produce a spike first. आणि जमिनीवर जे झाडं आहेत किंवा जे टावर आहेत ते अँटिना म्हणून ऍक्ट करतात आणि त्याच्यावरच वीज चमकते आणि पडते. द चार्ज गो थ्रू द आयर्न इन एअर अँड थंडर इन अ साऊंड. आणि मोठ्या प्रमाणामध्ये धाड पण असा एक आवाज होतो. द लाइटनिंग बोल्ट्स कंटेन ऍव्हरेज वर 30 मिलियन व्होल्ट्स. किती भयानक लाईट आहे बघा, 30 मिलियन व्होल्ट एवढा चार्ज असतोय. राख होती, राग अक्षरशः विदिन सेकंदामध्ये. ओके, अँड इट कॅन रेज द एअर टेम्परेचर अराउंड बघा 27,700 सेल्सिअस एवढं टेम्परेचर सेकंदामध्ये होतं. ओके, जेवढं टेम्परेचर सूर्याचं पण नाही, सूर्याचं टेम्परेचर आहे 6,000 डिग्री सेल्सिअस आणि जर वीज चमकली तर तिथलं टेम्परेचर असते 27,000 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 5-6 टाइम मोठं. कळलं का? इतकं भयानक टेम्परेचर तयार होतं
सेकंदामध्ये ज्या ठिकाणी वीज चमकते, ज्या माणसाच्या अंगावर वीज पडते, झाडावर वीज पडते, त्याचा फक्त कोळसा आणि राख होते, दुसरं काही होऊ शकत नाही. ओके, लाइटनिंग ऑल्सो मूव्स मोर दॅन 15,000 टाइम्स फास्टर दॅन द बुलेट. बंदुकीतनं सुटलेल्या गोळीपेक्षा 15,000च्या स्पीडनं लाइटनिंग पडतं. ओके, ठीक आहे. हेल्स्टॉर्म इफेक्ट. हेल्स्टॉर्म कॅन डेव्हस्टिकेशन ऑफ द क्रॉप. हेल्स्टॉर्म म्हणजे तुम्हाला सांगितलंय, टेनिस बॉल सारखा बर्फाचा गोळा पडतो, त्याला आपण हेल्स्टॉर्म म्हणतो. इथे जे बघा, झाडाच्या काचा फुटणे, झाडाच्या फळ्या तुटणे, झाडाचे फळ तुटून पडणे, त्याला आपण हेल्स्टॉर्म म्हणतो. ठीक आहे. हेवियस्ट हेल्स्टॉर्म एव्हर रेकॉर्डेड हॅज अ मॅसिव्ह. ओके, ज्यानं 1 किलोग्राम सगळ्यात जास्त मोठा हेल्स्टॉर्म पडलेला आहे. 1 किलोग्राम बर्फाचा गोळा जर डोक्यात पडला, भारतातच झालेला आहे, 92 लोक मिळतील. आणि त्यानंतर येतो फ्लड, पूर परिस्थिती. आता पूर काय लोकांना नवीन नाही. लास्ट इयर, मागच्या वर्षी जर बघितलं तर कोल्हापूर, सातारा, सांगली इथं मोठ्या प्रमाणामध्ये पूर आले. नदी नाल्यावर सगळ्यांचं पाणी शेतामध्ये शिरलं होतं. ओके, आणि मोठ्या प्रमाणामध्ये पिकं वाहून गेली, जनावरं वाहून गेली, लोकांच्या घरात पाणी शिरलं, हजारो लाखो लोकांचं नुकसान झालं, आर्थिक झालं, सामाजिक झालं, लोक काही वाहून गेली, जनावरं वाहून गेली, मेली. इतक्या प्रमाणामध्ये फ्लड जे आहे ते आलं. फ्लड हे जर एक फॉर्म्युला होतं. ओके, तर फ्लड पासून वाचण्यासाठी एकच आहे, धरण बांधा, पाण्याचा फ्लो कमी करा, जिथं पाणी आहे तिथं अडवा, तरच फ्लड डिफेन्स होऊ शकतो. किंवा पूर ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन देऊन लोकांना तिथनं सुरक्षित जागी हलवा. स्टॉर्म, a low pressure at the center surrounded by the wind with a heavier velocity in a range of 40 to 120 किलोमीटर पर आवर. मध्ये लो प्रेशर असतो आणि बाजूने 40 ते 120 किलोमीटर प्रमाणात स्पीडनं वारं फिरतं. हे जे सायक्लॉनिक स्टॉर्म्स असतात, ज्यावेळेस पाऊस बरोबर स्टॉर्म्स पडतात. ओके, हे कुठं अरेबियन समुद्रामध्ये किंवा बे ऑफ बेंगॉल मध्ये बऱ्याच वेळा दिसून येतं स्टॉर्म्स किंवा थंडरस्टॉर्म. ते काय जास्त वेळ पडत नाही, 1 ते 2 तासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून जातो. लक्षामध्ये, त्याला आपण काय म्हणतो, स्टॉर्म. हे नंतर झाडांचे नुकसान होतं. ठीक आहे. ओके, तर दिस इज द एंड ऑफ आवर टुडेज लेक्चर. आपलं जे आताचं लेक्चर होतं ते इथं संपलेलं आहे. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारा. हे सगळे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स किंवा ऍडव्हर्स वेदर कंडिशन्स मुळे होणारे नुकसान आहे. त्याला तुम्ही चक्रीवादळ तुम्ही थांबवू शकत नाही. ओके, चक्रीवादळ तुम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही लोकांना मेट्रोलॉजी काय करतंय यामध्ये तुम्हाला, तर चक्रीवादळ कधी येणार आहे, कसे येणार आहे, कुठं कुठं जाणार आहे, त्यात काय काय होऊ शकतं ह्याच्याविषयी लोकांना माहिती देऊन समुद्रामध्ये नका जाऊ, घरामध्ये बसा, बाहेर फिरू नका. ओके, अशी माहिती देऊन लोकांची जी आयुष्य आहे किंवा लोकांचं जे लाईफ आहे ते सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. ओके, चक्रीवादळ लोकांचं आयुष्य, लोकांची लाईफ हे सुरक्षित ठेवावं, लोकांना नुकसान कमीत कमी व्हावं याचा संपूर्णपणे विचार करतं मेट्रोलॉजी. आणि मेट्रोलॉजी काय करतात, अगोदर सांगतं की असं असं होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे, चक्रीवादळ येणार आहे. आत्ताच टोक हे 8-10 दिवसापासून आपल्याला माहित होतं. त्यामुळे मनुष्य हानी कमी झाली, लोकांचं जास्त नुकसान नाही झालं. ओके, तर कोणाला काही शंका असतील तर विचार. हॅलो सर. हा बोला. हा, टॉर्नेडोचा उगम कसा होतोय? काय टॉर्नेडोचा उगम कसा होतोय? टॉर्नेडोचा उगम असं काय सांगू शकत नाही आपण. ज्या ठिकाणी देयर इज अ लो प्रेशर एरिया इज क्रिएटेड, इट कॅन बी क्रिएटेड टॉर्नेडो. असं काय फिक्स सांगू शकत नाही. पुढं हे बघा, आपल्याकडं सायक्लॉन म्हणतात, ऑस्ट्रेलियामध्ये त्यालाच विनी म्हणतात, अमेरिकेमध्ये टॉर्नेडो म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत, अर्थ तोच असतो, चक्रीवादळ. पुढे बोला.
अजून कोणाला काय शंका आहे का? सर ढगफुटीला काय म्हणतात? हा, ढगफुटी. क्लाउड बस्टिंग. ढगफुटी म्हणजे काय असतंय? विदिन अ सडन टायमिंग, ओके, देअर विल बी अ हेवी रेनफॉल. म्हणजे 1 ते 2 तासामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो अचानक. त्यामुळं ढग फुटतो नाही, एकदम बदबद 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 पाऊस पडतो. म्हणजे 1 तासात किंवा 2 तासात 100, 150, 200 मिली पाऊस पडतो. सगळे पूर येते, नदी नाले एवढे तुडुंब भरून वाहतात, माती घसरून जाते. त्याला म्हणायचं क्लाउड बस्टिंग. हा पण एक ऍडव्हान्स क्लायमॅटिक कंडिशन आहे. निसर्ग आहे, यू कॅनॉट कंट्रोल. निसर्गाला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, तुमच्या हातात नाही. तुम्ही त्याच्या अगोदर माहिती सांगून लोकांना तिथं बाहेर पडायचं किंवा लोकांची लाईफ कशी वाचवायची हे करू शकता. ठीक आहे, तरी पण लोकांनी जर मूर्खपणा केला तर त्याचे ते नुकसान. आता मला सांगा, आजच्या पेपर मध्ये आहे, जर तुम्ही हा लोकसत्ताचा जर पेपर बघितला, इथं बघा मी तुमच्या स्क्रीनवर पकडलेला आहे. ओके, काय झाले इथं लिहिले बघा, लोकसत्ताच्या पेपर मध्ये 26 जणांना जलसमाधी. आता समुद्रामध्ये चक्रीवादळ येणार आहे हे माहित आहे, तरी सुद्धा जहाजावर काही कर्मचारी अडकले, जहाज बुडलं आणि लोक मेली. त्याला काय करणार मला सांगा बरं तुम्ही? सांगून जर लोक मूर्खपणा करत असतील तर त्याला कोण काय करणार? पाऊस पडतोय, नदीला पूर येणार आहे हे मागच्या वर्षी सांगितलं होतं लोकांना. लोकांनी लवकर घर शिफ्ट केली नाही, ती सापडले आणि मेले. त्याला आपण काय करणार? बोला, आणि काय शंका आहे का? सर वॉटर स्पाउट मध्ये पाणी किती हाईट पर्यंत वरती जातं? तसं काय असं फिक्स माहित नाहीये बरं का, असं कोणी मोजलेलं नाहीये आणि मोजू पण शकत नाही तुम्ही. वॉटर स्प्राउट कसं असतंय, जेवढी त्या उंच उचलतं पाणी, फक्त आपल्याला वाटतं की पाणी आकाशात चाललंय, पण ते आकाशात जात नाही, ते हवेबरोबर उचललं जातं. आता ते मोजू शकत नाही आपण. वॉटर स्प्राउट जो आहे ना, तो समुद्रात अचानक होतो आणि काय तो जास्त वेळ राहत नाही. त्यामुळे कुठं होईल, कसा होईल आणि किती उचललं जाईल, ते इंटेन्सिटी आणि तीव्रतेवर डिपेंड असतं. बोला, आणि काय शंका? ओके, सो आय होप आय हॅव गिव्हन द आन्सर्स. तर सर्वांनी आता शनिवार रविवार 2 दिवस सुट्टीच आहे तुम्हाला. म्हणजे उद्या दिवस लेक्चर आहे, मला मान्य आहे. शुक्रवार नंतर शनिवार रविवार तुम्हाला 2 दिवस सुट्टी आहे. आता सुद्धा दुपारनं तुमचं काही लेक्चर प्रॅक्टिकल नाही आहे. आता प्रॅक्टिकल पण आपले बऱ्यापैकी संपलेले आहेत मुलांकडून.